मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता प्रसाद ओक आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे। नुकताच त्याचा धर्मवीर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे। एका मुलाखतीत प्रसाद ओक आणि त्यांची पत्नी मंजिरी ओक यांनी त्यांच्या लग्नातील एक किस्सा सांगितला, ज्यामुळे प्रसाद ओकच्या सासूबाई रडू लागल्या होत्या। जाणून घेऊ प्रसाद ओकने नक्की काय केलं होतं, पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही मराठी मालिका विश्वातील नवनवीन अपडेट्स आणि कलाकारांबद्दलचे किस्से तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि येत राहणार। प्रसाद ओकने किस्सा सांगताना म्हटलं, लग्नाच्या वेळेस माझं भ्रमाचा भोपळा नावाचं नाटक चालू होतं। लग्नाच्या आदल्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता आणि दुसऱ्या दिवशी 3 प्रयोग। करिअरच्या सुरुवातीचा काळ असल्यामुळे नाटक करणं भाग होतं। आदल्या दिवशी प्रयोग संपवून एसटीने मी पुण्याला आलो। मी 3/4 पॅन्ट आणि स्लीवलेस शर्ट घातला होता, कारण मला फुल कपडे फार आवडत नाहीत। तसाच मी लग्नाच्या कार्यालयात पोहोचलो आणि हिची आई दरवाजात उभी वाट पाहत होती। त्यानंतर मंजिरी ओक म्हणाल्या, 6 तारखेला कार्यक्रम होता आणि 7 तारखेला लग्न। 6 तारखेला संध्याकाळी 5 वाजले तरी प्रसाद अजून आला नव्हता। नातेवाईक येत होते, सगळं सुरू होणार होतं, पण हाच नव्हता। प्रसादने किस्सा पुढे सांगितला, मी पोहोचलो आणि सासूबाईंनी विचारलं, तू आलास का? तयार हो। पण माझी थोडी खेचा याची सवय असल्याने मी म्हणालो, काय तयार होणार, मी असाच येणार आहे। तेव्हा त्या आज जाऊन रडायला लागल्या। मंजिरीला म्हणाल्या, अगं तो लग्नाला अर्ध्या पॅन्टमध्ये उभा राहणार आहे का? मंजिरी ओकने किस्सा पुढे नेला। आई म्हणत होती, अगं एवढे कपडे घेतलेत, लोक काय म्हणतील, आपल्या गावाकडचे लोक आहेत आणि हा अर्ध्या पॅन्टमध्ये लग्नाला उभा राहणार आहे। मी तिला समजावलं, आई ती 3/4 आहे आणि हा असा उभा राहणार नाही। तरी ती म्हणाली, तू जा आणि त्याला सांग। यानंतर प्रसादने आणखी एक मजेशीर किस्सा सांगितला, आजकाल लग्न मॅरेज हॉलमध्ये होतात, पण आमचं लग्न दुकानात झालं। मंगळ कार्यालयात शटर होतं, त्यामुळे मी मंजिरीला म्हटलं, आपलं लग्न दुकानात आहे। मंजिरी ओकने हसत सांगितलं, मी त्याला म्हटलं, तुला शटर उघडायला लागलं का? ते आधीपासूनच उघडलेलं होतं। तो हॉल पुण्यातला प्रसिद्ध हॉल होता आणि लग्नाच्या वेळी नव्याने रिनोव्हेट केला होता, पण हा अजूनही मला म्हणतो की आपलं लग्न दुकानातच झालं।